नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। आज आपल्याला समोर आहेत कोथरूड वॉर्डचे सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर केदार वजे साहेब। एक तर मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो सर, तुम्ही वन ऑफ द व्हेरी फ्यू अधिकारी आहात की जे कॅमेऱ्यावर प्रश्न उत्तर अगोदर न मागता त्याची प्रत्येक उत्तर द्यायला तयार आहात। तुमचं अभिनंदन सर। अशाच पद्धतीने सगळे अधिकारी केले तर आमचं काम खूप हलकं होईल। पहिला प्रश्न की करोना काळामध्ये इथे एका म्हणजे सप्लायरनं निलेश साळुंखे यांनी सॅनिटायझर पुरवले होते आणि त्यांना ते बिल मिळालं नाही। ह्या संदर्भात माझे बाईट्स आहेतच त्याच्यामध्ये। तर त्या थोडक्यात त्याच्याबद्दल काही सांगता येईल का सर आपल्याला आणि लोकांपर्यंत पोहोचवता येईल का? उपोषणाला बसलेत ते। नमस्कार। कोरोना काळात जे आपण उल्लेख केला त्या ठेकेदाराकडून काही वस्तू क्षेत्रीय कार्यालयाला पुरवल्या असं त्या ठेकेदाराचं म्हणणं आहे। तत्कालीन अधिकाऱ्यांनी काही सूचना त्यानुसार दिलेल्या असतील, त्याला त्याच्याबद्दल कुठलेही लेखी कार्यादेश किंवा लेखी आदेश कुठल्याही स्वरूपाचा उपलब्ध नाही आहे, म्हणजे नाही आहे थोडक्यात। आणि तरी देखील त्याने सादर केलेल्या बिलांची छाननी करून घेऊन तत्कालीन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व तत्कालीन कोटी अधिकारी क्षेत्रीय कार्यालयाचा यांनी माननीय महापालिका आयुक्त सर यांच्या आदेशानुसार बिलांची छाननी केलेली आहे। त्यांनी दिलेल्या त्यानुसार जी बिले योग्य वाटली त्यानुसार त्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांनी सर्टिफाय करून दिलेली आहेत। त्यानुसार माननीय स्थायी समिती पुढे डॉकेट ठेवून त्यांना त्या रकमेची बिले अदा केलेली आहेत। दुसरा मुद्दा आहे की सुदक्षिणा सोसायटी ही जी कोथरूडमध्ये MIT कॉलेज जवळ एक सोसायटी आहे, तिथे TV10 स्वतःच तक्रार केली होती की काही झाडं तोडली गेली होती। त्या संदर्भात तुमच्या अधिकाऱ्यांनी विशेष करून गार्डन विभाग जे आहे त्यांनी तत्परतेनं कारवाई केली होती आणि साधारणतः 4 ते 5 नोटिसा पाठवलेल्या आहेत, पण तरीही अजूनही कुठली कारवाई पुढे होत नाही ॲक्च्युली। तर सरळ आम्हाला तुम्हाला असं म्हणणं आहे की कुठेतरी तुम्हाला मान्यवरांचा प्रेशर येत आहे का, विशेष करून ॲज अ वॉर्ड हेड म्हणून? यावर जरा खुलासा करा आणि कधी कारवाई होईल याचंही थोडक्यात आम्हाला माहिती द्या। याबाबत मान्यवरांचा प्रेशरचा विषय नाही आहे, त्यांना नियमानुसार नोटीस दिलेल्या आहेत। तथापि मध्यंतरी संबंधित अधिकारी हे वैद्यकीय कारणास्तव किंवा त्यांच्या घरगुती काही अडचणी होत्या त्यामुळे रजेवर होते। संबंधित नोटिसा दिल्यावर ॲक्च्युली त्याच्यावर कारवाई त्वरित होणे अपेक्षित आहे, पुढील कार्यवाही। तर त्याप्रमाणे आता सध्या ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच यावर कारवाई आपण घेऊ। तिसरा मुद्दा असा होता की MIT रोड जो आहे तिथे वाहतूक कोंडी वगैरे हा विषय तर होतच आहे। अतिक्रमण, फुटपाथवरचं अतिक्रमण, फेरीवाले वगैरे वगैरे सगळं त्याची कारवाई तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करत असताना मी स्वतःच दाखवले माझ्या चॅनलवर। तर तिकडचा एक विषय असा आहे की मनीषा टॉवर म्हणून तिथे साधारणतः 10 का 11 मजली बिल्डिंग आहे तिथे। तर त्याचं कंपाऊंड वॉल जे आहे ते स्पष्टपणे फुटपाथवर येत आहे आणि आपल्या शेजारीच तुम्हाला इथे बघायला मिळेल, इथे मनीषा टॉवर जी बिल्डिंग आहे तुम्हाला पुढे येऊन तुम्हाला दाखवतो। तुम्ही बघाल की मनीषा टॉवरचं एकटाचं कंपाऊंड हे बाहेर आलेलं आहे। याचंही आम्ही व्हिडिओ आणि माझी बाईटमध्ये मी TV10 वर दाखवलेलं आहे। तर आमच्या बाईटची तुम्ही दखल घेता का? तर हे यातली सत्यता पडताळून तुम्ही कारवाई कधी करणार याबद्दल खुलासा करा। सदर विषय थोडा बांधकाम विभागाशी देखील संबंधित आहे। आम्ही त्या आपल्या मागच्या तक्रारीनुसार बांधकाम विभागाचे संबंधित अभियंत्यांना कळवलेलं होतं, तथापि त्यानंतर त्यांनी काही ॲक्शन घेतली किंवा काय त्याचा मला फीडबॅक मिळालेला नाही। तर मी त्वरित आता त्या प्रकरणाचाही फॉलोअप घेतो। काय तर आपण त्यांना लेखी देखील पत्र पाठवू आणि जागेवर शहानिशा करून मग बांधकाम विभाग आणि आमचं कार्यालय अशी संयुक्त कार्यवाही त्याच्यावर घेता येईल। तथापि सदर विषय नुसता म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित नाही, थोडा बांधकाम विभागाचा त्याच्यावर अभिप्राय घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल। आणि TV10चं आम्हाला असं कायम सहकार्य असतं। सहकार्य म्हणण्यापेक्षा ते विविध प्रश्नही घेऊन येत असतात, म्हणजे ते खरं कौतुकास्पद आहे। आणि त्यांच्या वतीने देखील आम्हाला एक आपण कसं चौथा स्तंभ वगैरे म्हणतो, तर तो आमचा निश्चित कोथरूडचा एक स्तंभ आहे आणि आम्हाला त्यांचं असंच पुढेही सहकार्य लाभावं। त्यांच्या
माध्यमातून आम्हाला काही नकळत आमच्याकडनंही काही प्रश्न सुटत असतील तर ते आमच्यापर्यंत पोचावेत. आम्ही निश्चित ते प्रश्न सॉल्व्ह करायचा नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.